दिवसापासून विशेष परिश्रम घेतले आणि आमच्याच डिपार्टमेंटच्या एका अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या झेब्रूची निर्मिती झाली असं म्हणायला हरकत नाही. आता चालू केलं राज्यामध्ये आणि देशामध्ये रोड ॲक्सिडेंटच्या प्रमाणामध्ये हे प्रमाण अपघातांची मालिका जी आहे ती कमी होऊन ते प्रमाण मृत्यू दर हा कमी झालेला आहे, परंतु त्यावर न थांबता जास्तीत जास्त अजूनही कसे रोड अपघात होणार नाहीत आणि रस्त्यावरील वाहतुकीची समस्या जी आहे ती जटिल होत चाललेली आहे. त्यामुळे अपघातांची मालिका ही वाढत चाललेली आहे. प्रामुख्याने 40% अपघात हे टू व्हीलरवरून प्रवास करणाऱ्या बाईकस्वारांमध्ये होते, तर 20% अपघात हे रस्ता ओलांडताना जे आपण झेब्रा क्रॉसिंग ज्याला म्हणतो त्या ठिकाणी होत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. आणि त्यामुळे परिवहन खात्यानं असा निर्णय घेतलेला आहे की आपल्या राज्यामध्ये ही अपघातांची मालिका कमी व्हावी, अपघातांची संख्या कमी व्हावी, मृत्यूचं दर हे कमी होण्याच्या ऐवजी बिलकुल होऊ नये यासाठी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात जनजागृतीची आवश्यकता आहे. आम्ही आमचा हा झेब्रू शुभंकर जो सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेसाठी 24 तास कार्यरत असणार आहे, जनजागृतीच्या माध्यमातून त्याचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा तो पोहोचेल आणि लोकप्रतिनिधी तुमच्याकडे हजारो लोक येत असतात, त्यांच्या टेबलवर जर झेब्रूची प्रतिकृती ठेवली तर रोड ॲक्सिडेंटच्या बाबतीत जनजागृतीला चालना मिळेल. हा हेतू लक्षात ठेवून माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये काल झेब्रू शुभंकरचं लॉन्चिंग करण्यात आलं. आज आम्ही ह्या सभागृहातील सर्व सदस्यांना झेब्रूची जी प्रतिकृती आहे ती भेट देतोय आणि त्यांना आवाहन करतोय की तुम्ही तुमच्या टेबलवर ही प्रतिकृती ठेवा.